कसली झोप घेऊन बसलाय. रात्रभर जागरण. भाऊ कुठे गेली? ते आंघोळीला गेले. पण लवकर येतील तितके बरे. त्यांना काही महत्वाचं सांगायचे. काय ते? अहो आई उपोषणाला बसलीये. प्राणांतिक उपोषण. प्राणांतिक उपोषण? अहो पण त्यांना राजकारणातलं काही कळत नाही ना. अहो तो माझाही समज होता. तो तिनं दूर केला. म्हटली राजकारणाचा काटा राजकारणानेच काढायचा असतो. हो आता परत जायला कसे निघत नाहीत ते. अहो पण हा पुढाऱ्यांचा मार्ग त्यांना कसं काय कळला? अहो हे पहा मला ह्या विषयात बोलायला ह्यावेळेस वेळ नाहीये. पण गुलाबराव एक सांगू का? तुम्ही ना खरंच खूप भोळे आहात. तुमची खूप दया येते मला. तुम्ही इतके हुशार देखणे आणि आई वडिलांच्या भानगडी तुम्हाला निस्तराव्या लागतात. तुमचं ना त्यांच्या भानगडीत सँडविच होते. सँडविच. असं नको बोल. असं नको. खरंच तुम्ही इतके तरुण देखणे रुबाबदार आणि तुम्हाला ह्या आई वडिलांच्या भानगडी निस्तराव्या लागतात ना. ही खूपच दुर्दैवाची गोष्ट आहे. मला असं डिस्टर्ब नको करू. हो खरंच तुम्हाला माझ्याबद्दल असं वाटतं का? खरंच वाटतं? खरंच? शपथ. मग माझ्यासाठी एक गोष्ट करता का? काय करू? बरं ठीक आहे. मी की नाही असं करते. आपण पळून जायचं का? नाही नाही एवढं धाडस नका करू. फक्त भाऊंना इथून परत जायला राजी करा म्हणजे झालं. पण मी कसं काय करणार? येऊन जाऊन मी आपली नोकर. मी कसं त्यांना सांगू शकते? नाही नाही ते तुमच्या हातात आहे आणि तुमच्याच हातात आहे. अहो नाही मी नाही सांगू शकत त्यांना. अहो कांचनबाई प्लीज माझ्यासाठी एवढं करा. अहो असं नका करू. हात नका सोडू. ऐका तुम्ही माझं. हवे तर तुमच्या पाया सुद्धा पडतो. अहो, माझ्यासाठी एवढं करा. अहो, असं नका करू. पाय नका पाया पडू. सुद्धा पडतो. अरे काय तुला लाज शरम हाय का नाही? अगं आई तू इथं कशाला आलीस? तुझा ह्यो तमाशा बघाय. हा काय लाज बीज हाय का नाही तुला? अगं आई खरोखरच तसा प्रकार नाही. मी तुझ्यासाठी त्यांना विनंती करीत होतो. पाहिजे तर त्यांना विचार. हो हे खरं बोलतायत. ए तू गप्पच का भवाने? हा अगं पहिल्यांदा माझ्या नवऱ्याचं डोसकं फिरवलं आणि माझ्या पोराचं बी डोसकं फिरवते होय. अहो साहेब. हा साहेब साहेब बोलव त्यासनी. बोलव. अगं- त्याला चांगला जा विचारते मी. अगं आई हळू हळू तुला त्रास होईल ना. तू उपाशी त्रास होईल. अरे हो दे. हे असलं चिन्ह जगण्यापर्यंत पिलेलं बरं. बोलव तुझ्या वडिलांनी. कुठे आहेत? बोलव. ती आंघोळीला गेली. आंघोळीला? हो. मग काय तू साबण लावाय थांबला होतास वय? मला येऊन का नाही सांगितलंस? अगं पण तू सांगितलं ना त्यांना घेतल्याशिवाय येऊ नको म्हणून. अरे मी ठीक सांगितलं. पण तू तुझी अक्कल गाण ठेवून या सटवीवर शान खात बसला होतास वय? अगं आई किती घाणेरडी बोलतेस. काय खरोखर प्रकार ते तरी अगोदर समजून घे. काय समजून घ्यायचंय? हा बोलव त्यासने. अगं मी सांगत होतो तुला आता ऐकलं नाही. चल आता बघू आधी. नाही या काय नाही मला काय ऐकायचं नाही. मी तुझ्याबरोबर येणार नाही. अरे कुंभार कसा लोटा आणि बाप कसा बेटा हे म्हणतात ना ते अक्षी खरंय. बोलव तुझ्या वडिलांनी. अगं पण मी अगोदर तुला सांगत होतो ना तू ऐकलं नाही. चल आता बघू आधी. ये बघ त्यांना घेतल्या बिगर मी घरला येणार नाही. अक्का अक्का मी विनंती करते त्यांना भलतं सलतं काही बोलू नका. तू गप कर निलार्स रे. हा त्यांच्या माघारी हे असलं चाळ करताना नाही लाज वाटली तुला? अगं आई खरोखरच तसा काही प्रकार नव्हता. मी तुझ्यासाठी त्यांना विनंती करीत होतो. असं हो विनंती करत होता? ही कोण रे त्यांची बायको की काय? अहो बोला ना तुम्ही. कसे बोलतायत ते माझ्याकडे. गुलाबराव ऐका जरा. सांगा त्यांना. त्या काय सांगणार आहे? आता बघितलंस ना मग कशी कंबड्यात लाभ घातली मी त्याच्या. अहो अक्का गैरसमज करून घेऊ नका. अक्का अक्कावाली. आता साहेब आले ना की तुला कळणार आहे. साहेब आल्यावर मीच तुम्हाला सांगते. साहेब. हा अगं येऊ दे ना त्यासनी. हा अगं गेली 30 वर्ष ओळखते म्या. तुझ्यासाठी काल परवा नाही आले म्या. मुरळी मुरळी म्हणतात मला. अहो गुलाबराव पण त्यांना सांगा तोंड आवरा जरा. अगं त्यो काय सांगणार आहे? हा परत कंबड्यात लाथ घालील म्या. कशा बोलतात ह्या? त्यांना काही तोंड आहे की नाही? जीभ आहे की नाही तुम्हाला?
नाही साहेबांनी आता सोक्षमोक्ष करायलाच हवा. वय करतील ना. अगं नाही तुला झिज्जतून घराबाहेर काढलं तर नावाची बायजाच नाही म्या. तुम्ही माझ्या अंगाला हात तरी लावून बघा. हे काय तुमचं घर नाहीये, हॉटेल आहे हॉटेल. वय घर नाही म्हणून तुला निभावलं. येऊ दे ना त्यासनी. विचारतेच मी त्यांना म्हणे हॉटेल आहे हॉटेल. आणि काय बोललीस ग आता तुझ्याकडून चांगली काय बोललीस काय बोललीस. अंगाला हात लाव. अंगाला हात लाव का लावला हात. हे बघ गातो हे बघा मी साहेबांना सांगते. मी साहेबांना बोल. तुम्हाला जवळ खूप मारतील ते साहेब. तुम्ही रानटी आहात, तुम्ही दुष्ट आहात. अरे काय चाललंय तुम्ही? अरे काय तमाशा? हे काय घर आहे का? वय हे घर नाही म्हणे इथवर निभावलं. नाही तर बघितलं असतं तिने चांगलं चुलीतलं लाकडच कोंबलं असतं तिच्यावर. लावा लावा चुलीतलं लाकूड लावा. जाळा मला काय विचारणार कोण आहे माझं. हो हे काय चाललंय तुम्ही? काय तुम्हाला बोलायचं ना ते मला बोला. त्या परक्या पुरीच्या अंगावर हात टाकायचं काय कारण तुमचं? मला काय कारण पडलंय. मला तर कोणाचं थोबड बघायची इच्छा नाही. बरं झालं मग आलातच कशाला इथं? मी कशाला येते या पोरापणी यायचं भाग पडलंय. भाऊ मी तुम्हाला पाहायला आलो आणि ती मला पाहायला आली. नाही मला माहितीये ही दोघं ना मला मारायच्या दृष्टीनेच आले तिथे. केवढं कुंभार असतं तुम्ही. भाऊ शपथ सांगतो आमचं तसं काही मनातही नव्हतं. तुमच्या दोघाच्या मनात नव्हतं, तिच्या मनात नव्हतं. अरे मग काय माझ्या मनात होतं का मारामाऱ्या करायचं? काय लावलंय तुम्ही आणि काय तमाशा आहे? अरे माझी काय परिस्थिती येळकुंची. माझी आबरू काय ईश्वर सांगायची ठरली काय तुम्ही? हे मला कशाला सांगताय. तिला सांगा की झगड्याला आमंत्रण तिनंच दिलंय. अहो तिला ती बोलली पण तुम्ही वडिलकीच्या नात्याने जरा नमतं घेतलं असतं तर. असं म्या नमतं घ्यायचं. अहो कुठवर नमतं घ्यायचं. अहो नमतं घेतलं ना म्हणूनच ही येळ आली. पण तिचं तरी काय चुकलं म्हणा. मालकाने छू केल्यावर कुत्र भुकणारच की. कुत्रा साहेब बघा ते कशा बोलतात. अरे दम काय. अहो तुमचं तोंड आहे का तोप खाना? जरा हळू बोला. मलाच का सांगता हळू बोलाय. मला काय सांगता जरा तिला बी सांगा की तिने काय वाटेल ते बोल. आणि मला म्हणते हळू बोल हळू बोल हळू बोल. बरं थांबा आता. इथं कणी माझी पार्टीची महत्वाची मीटिंग आहे. तो गणपती शंकर इथं येऊन बसलाय. तेव्हा तुम्ही आता इथून चला बघू. चला निघा. म्या नाही जाणार. तुम्हाला घेतल्या बगैर मी घरला जाणारच नाही. अहो कशाला? मला पहिला निवाडा पाहिजे. कसला निवाडा? अव ही काल आलेली पोर माझ्या मोरात तोरा दाखवतीया आणि मला म्हणतीये की तुम्ही तिला वचन दिलंय. कसलं वचन दिलंय ते बोला. अहो कसलं वचन आणि कसलं काय? नुसता पोर खेळ लावलाय तुम्ही आपला. कसलं वचन दिलंय बोल की ग. आता काय दात खिळी बसली. हो साहेब आत्ताच सांगून टाका मला तुम्ही वचन दिलं ते. अहो कसलं तुम्ही काय लावलंय रे दोघीनी पण? साहेब तुम्ही बोलला होतात की तशीच वेळ आली तर मला सोडणार नाही म्हणून. काय बघ काय हे वचन दिलं होतं तुम्ही तिला. बोला की. बरं दिलं आम्ही तिला तसं वचन. पण म्हणून काय तुम्हाला डोक्यात राग घालून घ्यायचं काय कारण? म्हणजे? तिला सोडणार नाही म्हणजे तुम्हाला सोडणार असा अर्थ होतो का त्याचा? आता आणखी काय बाकी राहिले देवा परमेश्वरा. आता कुणाकडे जाऊन मागू मी देवा. आई काय करतो? पाणी घेते त्याला. तरी मी तिला सांगत होतो या उपवासाच्या भानगडीत पडू नको म्हणून. आता उपास काय आहे तिचा आजचा? अहो तिने प्राणांतिक उपोषण सुरू केलंय तुमच्यासाठी. मेला मरा. अरे बाप आता तो गणपती शंकरीन. अगं तू काय बघत बसलीस? नुसता तमाशा आमचा. काय नको केलं की लय झालं तर हात जाऊन बसायचा. अहो त्या पाण्यावर कशाला राग काढताय? उपास आहे माझा. कसलं खूळ घेऊन बसलात तुम्ही हे? उपास आहे म्हणून हे राजकीय खूळ बरं नाही. बरं ऐका आम्ही तुम्हाला वचन देतो. मला नका वचन देऊ. तिला दिलंय ना ते पाळा पाहिजे. आता जीव गेला ना तरी बी मी पाणी बी पिणार नाही. अहो ऐका. हो ऐका. हो
नमस्कार बाईसाहेब. नमस्कार. म्हटलं भाऊसाहेब आहेत ना? हो आहेत. आताच बाहेर गेलेत. कुठे आहेत पतंगराव? इथेच बाजूच्या खोलीत. बोलवून आणू का? नाही नाही एवढा जल्दी नाही. त्याला येऊ दे आरामशे. आपण त्याची सेक्रेटरी का? मग कल मी आला होता तेव्हा तुम्ही कुठे मला दिसला नाही. होते ना, इथंच होते, आतमध्ये होते. ठीक आहे. अच्छा अच्छा. नाम काय आपला? कांचन गौरी. कांचनबाई. कांचन दादरकर. अरे भाई, खाली पिली तुम्ही कशाला हंगामा करते रे? अरे जरा बाईला बोलून द्याशी. माझं नाव कांचन गौरी. कांचन गौरी यानी हिमालय की चोटी. अरे वा वा. त्याचं काय झालं, काल तुम्ही आला होता तेव्हा महत्वाची बोलणी करत होतात ना, म्हणून मुद्दामूनच मी बाहेर नाही आले. ये बात है. अरे वा वा वा, काय मर्यादा आहे. काय डिसिप्लिन आहे. अरे अरे हे तर भारतीय नारी का आदर्श आहे. असे डिसिप्लिन आजकाल कुठे बघायला नाही मिळत. अरे तुम्ही खाली हो हो करून मुंडी का हिलवते रे? आपल्या पार्टीमध्ये आहे का अशी डिसिप्लिन? नाही नाही काय नाही नाही करते. तुम्ही लोक काय सांगणार म्हणा. अच्छा भाऊ लोक, तुम्ही एक काम करा. बोला. तुम्ही जरा थोडं बाहेर घेऊन उभे राहा. मला जरा यांच्याशी थोडस इम्पॉर्टंट बोलायचे. माझी बातचीत झाली की पतंगराव आले की मग या. काय समजलं? ठीक आहे. चला. पाहिलं आमच्या ह्यो पार्टी मेंबर. हो काय नाही काय. पतंगराव या लोकांच्या संग कशा काम करते भगवान जाणे. तरी पतंगराव काय यायला तयार नाही. येतील एकला, पण बसा ना. नमस्कार साहेब, नमस्कार. अरे अरे हे घुसाघुशी काय आहे रे? हे काय सचिवालय आहे की काय? तसं नव साहेब, पण काम होतं थोडं. माझं पण काम होतं साहेब. माझ्याकडं? होय. अच्छा जल्दी बोलो. हा जल्दी बोलो. म्हणजे जाणे काय? अहो तुम्ही दिल्लीला प्लेननी जाण्याचं कळलं म्हणून तर आलो इथं. फिर भी जल्दी बोलो. आज शाम से 4 बजे की फ्लाइट से मुझे जाने का है दिल्ली से. माझ्याकडे जेवायला साहेब. नाही पहिलं माझं आमंत्रण आहे साहेब. माझ्याकडे मी आलोय पहिला, माझ्याकडे झालं पाहिजे. माझ्याकडे या साहेब, माझ्याकडे या. अरे भाऊ पण आज मला टाइम नाही ना. एक साथ 2 जग भोजन करून माझा पेट फाटेल ना. तसं नव पाहिजे. त्या निमित्तानं साहेब आपलं पाहिजे. अरे पण फिर भी माझ्या पाय जरी तुमच्या घराला लागेल असेल ना, तरी माझा पेट अजीर्ण होईल ना. 2 जग कैसा खाना खाय. नाही पण आमच्या मतदारसंघातलं कार्य तेवढं पाहिलं असतं. वर्क कल्चर आमच्या तुझा मतदारसंघ कधी झाला रे? अजून तिकिटाचा पत्ता नाही साहेब. मी सिटिंग मेंबर. याचं महत्वाचं कार्य म्हणजे माझी बदनामी करत फिरणं. ए रताळ्या, काय रे? मतदारसंघ असेल तुझा, पण मतदारसंघी माझी झाली आता. आणि 5 वर्ष पहिलं तुझं काम त्यांनी आईला मला सांगत येईल का. तू तरी काय केलं रे? साहेब यांनी भूमिकात यानं याच्या एके शेतकऱ्याच्या नावावर. एक मिनिट थांब. तू मला बदनामी कस काय म्हणतो? आईचा दुसरा अरे! कस काय म्हणतो? हा? ए! म्हणजे साहेब यानं एका शेतकऱ्याच्या नावावर विहिरीसाठी एक मिनिट. 7 लाख रुपये घेतले आणि विहिरीचे अधिकारी पाहणी करायला गेले. काय सांगतो, विहिरीचा पत्ता नाही, विहीरच नाही तिथे. एक मिनिट. वीर याने पावडी. बावडी म्हणजे बावडीची चोरी झाली म्हणतो.
अजिबात पाहते. अहो याने आणखी आज भरपूर अशा गोष्टी केल्या त्यानं. आणि तू काय कमी केलं रे हा? तू काय कमी केलं? तू काय कमी केलं? साहेब ह्यो भूविकास बँकेचा अध्यक्ष आहे आणि याचा मी अवने उपाध्यक्ष. या दोघांनी काय केलं माहिती का? शेतकऱ्यांच्या कर्जाच्या अर्जावर अंगठे घेतले, अंगठे, आणि 50 आणि 55 आणि 95 अशा बरोबर रकमाचं कर्ज लावलं आणि सगळे पैसे आपल्या खिशात भरले. त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांना जेव्हा नोटीस केलं ना तेव्हा कळलं त्यांना. काय सांगू त्याच्या आईचं तुधरा तुझ्या तुझं तुझं राहणे. अहो साहेब ते बिचारे शेतकरी भिकेला लागले हो. काय अवस्था झाली असेल त्यांनी. आणि ह्यो सांगायला लागलाय मला यायला तुझ्या गाडी करू नकोस साहेब. मी सांगतो तेच खरंय. यानं शेतकऱ्याच्या नावावर विहिरीसाठी पैसे घेतले आणि पूर्ण पैसे खाल्ले. आणि विहिरीची पाणी करायला काय सांगतो माहितीये का? विहीर चोरीला गेली म्हणून. बावडीची चोरी केली. अरे काय मी सांगतो तुझ्या जीवेला काय हाड. यानंच सगळा विश्वास गमावलाय जनतेचा. मला सांगायला लागलं यानंच विहिरीचे पैसे खाल्ले साहेब. तूच विश्वास गमावलाय. नाही तूच गमावलाय. तूच गमावलाय. गमावलाय. तू काय सांगतो? तू सांगू नको. तूच गमावलाय. अरे का बोलू नकोस. अरे गप्प बसा रे, गप्प बसा. तुमच्या दोघांच्या बी जरा चांगलाच परिचय झाला. अच्छा भाऊलो, एक काम करा तुम्ही आता. तुम्हाला दोघाला बी जरा मला भोजन द्यायची इच्छा आहे ना? वय 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 साहेब आहे ना? आहे ना? हा हा, मग जरा शांत राहा. हे काय सचिवालय असल्यामुळे किंवा असेंब्ली असल्यामुळे बोंबा बोंब करू नका. वय वय हा हा, ठीक आहे. तुम्ही एक काम करा. तुमच्या दोघांचे बी भोजन मी एकदमच घेते. मग चालेल ना? कबूल? ते कसं साहेब? हे कसं साहेब? अरे शांते शांते. मी ज्या हॉटेलमध्ये उतरला आहे ना, तुम्ही तिकडे दोघं यावा आणि माझ्या भोजनाच्या ऑर्डर द्या. हा, तुम्हाला जे वाटेल ते बोला, पण शाकाहारी हा. आणि त्याच्या बिल तुम्ही दोघं मिळून द्या. म्हणजे झालं का नाही? हा? झालं का नाही? विचार करायचा नाही, तुरंत जवाब पाहिजे. कबूल? ठीक आहे. कबूल. कबूल? हा, मग चला आता तुम्ही दोघं बी निघा, हॉटेलवर जावा, माझ्या भोजनाची तयारी करा. हा? चला जावा. मी जरा इम्पॉर्टंट बात करके आ. नमस्कार साहेब. येतो साहेब. हा. बघितलं पॉलिटिक्स? बघितलं? गंदा बात आहे, गंदा चीज आहे. पण तुम्हाला माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं ना. बसा ना सर. आप बहुत स्मार्ट है. थँक्यू. आपल्याला पसंत आहे बुवा. बाय, तुम्ही पहिले फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होते का हो? एश्य, तुम्हाला मी सिनेमातली हिरोईन वाटते का? अरे अरे, त्याहूनही शरश. इतका स्मार्ट फेस फिल्म इंडस्ट्रीमध्ये ढूंढून नाही मिळायच्या. Thank you. अरे फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाल ना तो करोडो रुपये कमाई कराल. अरे इकडे पॉलिटिक्स मध्ये काय आहे? अहो साहेब, पण मला पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट आहे. नाही नाही नाही, हे एकदम गंदा फील्ड आहे. मी सांगतो ना तुम्हाला. पण साहेब, तुम्ही तर इतकी वर्ष या फील्ड मध्ये काम करताय. अरे अरे, आमची बात व्हायली. आम्ही राजकारणात आले ना की पैसा कमवायला नाही आले, देश काज करायला आले. अरे पैसा तो आम्हाला बिझनेस मध्ये चिकार मिळते. बिझनेस? असा कुठला बिझनेस करता आपण? अरे एक थोडाच आहे, मग 10 बिझनेस आहे आणि ते बी 10 शहरामध्ये आहे. असे कोणते बिझनेस आहेत तुमचे? अरे दिल्लीमध्ये इम्पोर्ट अँड एक्सपोर्टचा बिझनेस आहे. पंजाबमध्ये तुमच्या ते उडन वूलचा बिझनेस आहे. वुडन वूल? अहमदाबादला कॉटन वूलचा बिझनेस आहे. कॉटन वूल? हो हो. तर आपले त्या बंबईला ना तर मोटार फॅक्टरी बनवायचा बिझनेस आहे. बापरे, एवढे सगळे बिझनेस तुम्ही एकटे सांभाळता? अरे एकला कशा सांभाळेल? हे कानूनच्या वांदा नाही येईल. आम्ही जर सरकारी लीडर लोकांनी जर कानून तोडला तर मग पब्लिक आमचे काय सुनणार? पण मग कोण सांभाळतं हे सगळे बिझनेस? हे आमचे जे काही बाकीचे फॅमिली मेंबर्स आहे ना, भाई काय, बहीण काय, चाचा काय, चाची काय, पिताजी काय,
हर एकच्या नावावर एक दो बिजनेस करून टाकलेला आहे. वा 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 किती छान. आणि बायकोच्या नावावर बायको अरे अरे अजून माझ्या लग्न नाही झाला तर बायको कुठून मिळणार? हं? मी अजून ब्रह्मचारी आहे. काय साहेब, तुम्ही एवढे श्रीमंत, एवढे सगळे बिझनेस करता आणि तुम्ही अजून लग्न नाही केले. माफ करा हा, म्हणजे मी क्युरियासिटी म्हणून विचारलंय. काय वांदा नाही. अरे हे बाबत तो ऐशी बाबत तो समजे लोकाला क्युरियासिटी असते. पण पार्टीमध्ये बी आमच्या काय बाय लोक बोलते. मागे पेपरवाल्याने बी छापला होता. पण आपण खरं आहे तो डरायचं कशाला? खरं बोलायचं ना तर पार्टीसाठी लग्न नाही केला. अरे पार्टीने एवढा आपल्यावर भरोसा टाकला की 24 घंटा म्हणजे काम करायला वेळ मिळत नाही. सारखा बंगाल काय, मद्रास काय, बेंगलोर काय, मैसूर काय, कलकत्ता काय, 24 घंटा मी हवाई जहाजामध्ये घुमत असते. मग तुम्ही सांगा बरं मी लग्न केव्हा करणार? वा 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 साहेब, तुम्ही देशासाठी एवढा मोठा त्याग केलात. अरे अरे केला पाहिजे. देशासाठी खरं पाहिलं तर सगळ्यांनी केला पाहिजे. इससे भी ज्यादा केला पाहिजे. आणि खरं सांगू का, 15 वर्ष झाला मी या पार्टीचा सेक्रेटरी. पण एक बार बी मी इलेक्शनला खडा नाही राहिला. बाकी लोकांना मी मिनिस्टरशिप मिळवून दिला पण खुद नाही केला. अरे इतका मी पार्टीसाठी मैंने त्याग केला तो पार्टीचा विश्वास बसणार का नाही? गणपती शंकरजी नमस्कार. माफ करा जरा, मला माझ्यामुळे वाट बघावी लागली आपल्याला. अरे 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 हे काय पतंगरावजी, अरे तुम्ही काय नहायला वाहायला गेले होते की काय? आलो एक मिनिटात आलो. तुम्ही लोक बी आले की काय? अच्छा 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 ठीक टाक. मी आज जाऊ का? तुम्हाला काही महत्वाचं नाही ना बोलायचं? नाही 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 काय वांदा नाही. इथे काय आणि अंदर काय सब बात तो एक ही आहे. आणि तुम्हाला तो समधी जानकारी आहे ना. आता तुम्हाला चालणार असेल तर माझी काहीच हरकत आणि नाही. खास तो सेंट्रल बोर्डा की जो चौकशी ना उसी के वास्ते आई हुआ. बसा. गणपतीजी तुम्हाला काही चहा कॉफी काही? नाही 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 काय जरूरत नाही. मी बकरीच्या दूध पिऊन आलाय. बरं झालं. आणि तुम्ही मंडळी? नाही नाही त्यांना बी काय जरूरत नाही. त्यांचा चहा नाश्ता पाणी झाला आहे. काय भाऊ लोक बरोबर? ठीक आहे मग बोला काय म्हणता. बोलायचे काय? तुम्हाला तो समजी खबर आहे. कसली खबर? आम्हाला तुम्ही इथं कसली तरी चौकशी करायला आला एवढंच कळलं. बाकी यापेक्षा आम्हाला जास्त काही खबर नाही. पतंगरावजी आता आम्ही तुमच्या सेक्रेटरी शात बोलला. लडकी एकदम स्मार्ट आहे. त्याबद्दल मी तुमच्या अभिनंदन करते. अहो अभिनंदन करायचं तर तिचं करा. स्मार्ट ती आहे. अरे पण तिला सिलेक्ट तुम्ही केली ना. हे झाला माझा अगदी पर्सनल ओपिनियन. पण पार्टीमध्ये पर्सनल ओपिनियन नाही चलत. कारण पार्टी जो आदेश देईल ना तोच मानायला पडतो. कारण आपण पार्टीचा सेवक असतो. काय भाऊ लोक बरोबर ना? बरोबर. काय दिलाय तुम्हाला पार्टीने आदेश? पार्टीने आदेश दिलाय तुमच्या सेक्रेटरीची चौकशी करायच्या. सेक्रेटरीची चौकशी म्हणजे तिचं वय, शिक्षण, पगार असं काही? अरे नाही नाही तुम्ही समजला नाही. तुमचा तिचा रिलेशन काय? रिलेशन म्हणजे संबंध का नातं? अहो मालक आणि सेक्रेटरी हेच आमचं नातं. अरे नाही 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 अरे अरे तुम्ही समजला नाही. रिलेशन याने तुमच्या ध्यानामध्ये आला काय बाय? आला ना. मग साहेबास तुम्ही जरा बोलून द्या नी. साहेब त्यांचं असं म्हणणं आहे की सेक्रेटरी आणि साहेब
यांच्या पलीकडले काही नातं आहे का असं विचारायचं होतं. बाय आपण खरोखरच समजदार या. थँक्यू. समजा आमचं तसं काही नातं हाय, यावर तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या काय बी ऑब्जेक्शन नाही, पण पार्टीचे आहे. अहो पार्टीचा संबंध येतो कुठं? हा? अहो ती माझी खाजगी सेक्रेटरी, तिचा पगार मी माझ्या खिशातून देतो, तिची या बाबतीत कसली तक्रार नाही, मग याला पार्टीची काय हरकत? पार्टीचा संबंध जरूर येते पतंगरावजी. अरे अरे तुम्ही साधारण कार्यकर्ता असताना तो पार्टीने इकडे ध्यान दिला नसता. अहो मी साधारण कार्यकर्ता असतो तर सेक्रेटरी ठेवली कशाला असती? हाँ, ये बात बराबर है पतंगरावजी. आज तुम्ही पार्टी का बडा नेता आहे. राज्याचे भविष्य तुमच्या हातामध्ये आहे. या राज्यामध्ये आपली पार्टी इलेक्शन जितेल का नाही हे तुम्ही ठरवायचे आहे. अहो ते मी कसं ठरविणार? ते जनता ठरवी. पण जनता मत देते ते पार्टीच्या लीडर पाहून देते, त्याचा चरित्र पाहून देते. अहो मग कुठं डाग लागला का आमच्या चरित्राला? अरे तशा मी नाही बोलत, पण या गोष्टीच्या विरोधी पार्टीवाले भांडवल करणार, त्या गोष्टीच्या इलेक्शन मध्ये प्रचार करणार आणि त्या कारणाने पार्टी इलेक्शन मध्ये मार खाणार. असं कोण म्हणतं? असं मी नाही बोलत. या तुमच्या राज्यामधील जे तुमचे निवडून गेलेले खासदार लोक आहे ना, आणि या तुमच्या कार्यकारिणी मंडळीचे जे लोक आहेत निवडून गेलेले, ते बोंब मारून राहिले देहलीला, तेव्हा तो हे पार्टीला चौकशीचा आदेश द्यावा लागलाय. बर, दिल्लीची चर्चा तुम्ही ऐकली. आता या बाबतीत इथल्या स्थानिक मंडळींना काय वाटतं हे विचारात घ्याल का नाही? आ? कारण ज्या गोष्टी घडल्या त्या त्यांच्या डोळ्यात देखत घडल्या, आणि सुदैवानं माझ्या जिल्ह्यातले हे 3 महत्वाचे माणसं या ठिकाणी हजर आहेत. काय मुकुटराव? होय, तसं आम्ही कालपासून साहेबांच्या बरोबरच आहे म्हणा की. त्यांचं या विषयावर आमचं बोलणं पण झालंय. बर, मग सांगा त्यांना तुमचं काय मत आहे ती, चौकशीला त्यांना उपयोगी पडेल ती. नाही म्हणजे भाऊसाहेब, तुम्ही काही चूक केली, अगर काही गैर केलं असं आमचं म्हणणं नाही. जे झालं ते आमच्या डोळ्यात देखत झालं की काय हो. हो हो, म्हणजे भाऊसाहेबांनी तर माझी पहिल्याच भेटीत बाईसाहेबांची ओळख करून दिली होती. मी घरावर मोर्चा घेऊन गेलो होतो, बाईंनाच मला गुलाबजाम दिले होते. अहो तुम्ही काय खाल्लं ते नका सांगू, तुमचं मत काय ते सांगा. हे शब्द खरं असलं तर भाऊसाहेब, पार्टीचा जो आदेश असेल तो आपल्याला कसा काय डावलता येणार? काय होतं सर? हो ना, कारण पार्टीचा मागचा जो हेतू आहे ते शुद्ध आहे आणि सगळ्यांचं हितच आहे. अरे तुमचं म्हणणं तरी काय आहे नेमकं? माझं बरोबर आहे का त्यांचं बरोबर आहे? म्हटलं भाऊसाहेब, आमच्या मनाचा हेतू म्हटलं. मी आज जाऊ का? नाही म्हणजे माझ्या समोर त्यांना बोलायला संकोच वाटत असला तर? काय गरज नाही, त्यांना कसला आलाय संकोचन बिंकोच. बोला. नाही म्हणजे आमच्या मनाचा हेतू म्हटलं की आपलं नेहमी धोरणच असतं की कर नाही तर डर कशाला. आणि ते म्हटलं बरोबरही आहे, पण ते इतरच्या वेळी सध्याची परिस्थिती वेगळी आहे. राजकारणात कर नाही तरी डरावं लागतंच. आणि एवढं करून आपण खोपडीलाच राहिले असता तर काही हरकतच नव्हती. आपण गुपचूप इकडे निघून आला म्हणून तर पुढचं हे सगळं रामायण घडलं. विरोधी पक्ष पण त्याचं पण अहो, पण इथे येण्याचं कारण साहेबांनी स्पष्ट केलंच आहे पत्रामध्ये. बाकी बाईसाहेब आम्हाला हे पटलं, पण या प्रकाराचा विरुद्ध पक्ष जास्तीत जास्त वापर केल्याशिवाय राहणार नाही. ये बात है, विरोधी पक्ष वापर केल्याशिवाय राहणार नाही. काही झालं तरी पार्टी बदनाम नाही व्हायला पाहिजे. बस कळलं मला, तुमचंही राजकारण कळलं आणि या लोकांचंही कळलं.
परवापर्यंत या लोकांना माझं नेतृत्व मान्य होतं आणि आता उगाच काही गैरसमज करून घेऊ नका भाऊसाहेब. थांबा, मला बोलायचं आणखी. हा? परवापर्यंत तुमचा माझ्या वागण्याला कसल्याही प्रकारचा विरोध नव्हता. हा? कारण तुम्हाला तुमची पापं झाकण्यासाठी, तुमचे स्वार्थ साधण्यासाठी माझी गरज होती. तुमचे स्वार्थ साधण्यासाठी, तुमच्यासाठी मी पार्टीचे नियम बाजूला ठेवले, सत्तेचा वापर केला, दडपणं आणली. त्यावेळी तुम्हाला माझं वागणं गैर वाटलं नाही, त्यावेळी तुम्हाला ते हवं. आणि आता माझ्यावर पावरून दडपण येतं हे ध्यानात येतात तुम्हाला माझं वागणं गैर वाटू लागलं काय? हा? पार्टीचा आबरू जाती असा शिष्टाचार झाला काय तुम्हाला? असा तुमच्या डोक्यात साक्षात्कार झाला? वा, काय नाही, याचं कारण एकच, तुम्हाला तुमचे स्वार्थ साधण्यासाठी वरची किल्ली सापडली. अरे पतंगरावजी, अरे इतका एक्साइट नाही व्हायला पाहिजे. जरा शांतीशी, समजदारीशी आपण वाटाघाटी करेल तो अच्छा आहे. नाही, मला कसल्या वाटाघाटी करायच्या नाही तुमच्यासोबत, आणि यांच्या समोर तर नाहीच नाही. अरे या लोकांच्या सामने नाही पाहिजे तो तशा बोलो ना. हा? ए भाऊ लोक, तुम्ही जरा बाहेर जाल तर बरा होईल. ठीक आहे. बरं भाऊसाहेब, आमच्यावर उगाच गैरसमज काय करून घेऊ नका. अरे अरे भाई, अरे तुम्ही बाहेर जाऊ नी, कशाला आगीमध्ये तेल टाकते रे? जरा बाहेर जा. चला नी. पतंगराव, जरा शांति से, समझदारी से विचार करके सोच करो. हे लोकांना मी चांगला ओळखतो, त्या लोकांना मी इकडे आणणार नाही होतो. पण ती लोक माझा पिच्छा सोडायला तयार नाहीत. फिर भी त्यांच्या सामने तुम्हाला मला एक बात सांगायची, पण त्यांच्या सामने जान बुजकर मी तुम्हाला नाही सांगितली. काय ते बोला झटपट. प्रधानमंत्रीचा खास तुम्हाला संदेश आहे. राज्यामध्ये जो चीफ मिनिस्टरशिपचा झगडा चालू ना, त्यामध्ये प्रधानमंत्रीनी चीफ मिनिस्टरसाठी तुमचा नाव सजेस्ट केला आहे. अय्या, म्हणजे साहेब तुम्ही मुख्यमंत्री होणार? पण मी मुख्यमंत्री होण्याची कधी इच्छाच व्यक्त केलेली नाही. अरे पण प्रधानमंत्रीची इच्छा आहे ना. एक पत्थर में दो पंछी, एक तो राज्य का झगड़ा मिटेल आणि दुसरा म्हणजे राज्याला लायक चीफ मिनिस्टरशिप मिळवून जाईल. अरे भाई, तुमची योग्यता त्यांना चांगली माहिती आहे. हे बघा, माझी योग्यता मला चांगली ठाऊक आहे. हा? त्यासाठी तुम्ही मला सांगण्याची गरज नाही. आणि माझ्या घरी एवढी इस्टेट आहे की मी 7 पिढ्या बसून खाल्ली तरी संपणार नाही. मी कालही कधी सत्तेची हाव केली नाही ना आजही करणार नाही. आणि काय होईल, पंतप्रधानांना ही इच्छा मला डायरेक्ट सांगता येत नव्हती. त्यासाठी तुमची मध्यस्थी काय गरज होती हे आपल्याला माहिती नाही. आपण पार्टीच्या सेक्रेटरी आहे, आपण पार्टीचा सेवक आहे. पार्टी जो आदेश देईल ना करायला पडते. तो पार्टीचा जो काही अभिप्राय आहे मी तो तुम्हाला सांगितला, तो स्वीकार करायचा का नाही करायचा ते तुमच्या हातात. असं म्हणजे पार्टीचं हे प्रपोजल काय, तर मी पार्टीचं ऐकायचं, मीला सोडून द्यायचं. माझ्या नाही पार्टीच्या आहे, पार्टीच्या बोलू. बरं, पार्टीचं बोलतो मी. पार्टीचं बोलतो, पण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, पार्टीचं हे प्रपोजल मला मान्य नाही. साहेब, माझ्यासाठी तुम्ही असं त्याग करू नका हो. माझं हित मला कळतं काय करायचं, मला बोलू. अरे बाबा, पार्टीचे नाही, माझं नाही, पार्टीसाठी. आणि पार्टीला तुमची जरूरत आहे पतंगरावजी, पार्टीला तुमची जरूरत. अहो, माझं स्पष्ट मत आहे, पार्टीला माझी गरज आहे, तर पार्टीने मला जसं आहे तसं स्वीकारावं.
पतंगरावजी, तुम्ही इतका जल्दीमध्ये निर्णय नाही घेतला पाहिजे. पतंगराव, जरा शांति से, समझदारी से, सोच विचार करके तुम्ही निर्णय घ्या. मी माझा निर्णय तुम्हाला स्पष्ट सांगितलाय. ठीक है, ठीक है. फिर भी पतंगरावजी, तुम्हाला मी एक बार मौका देते. तुम्ही जर चीफ मिनिस्टर झाला ना तर मला आनंद होईल. आणि जर तुमच्या खिलाफ जर मला रिपोर्ट द्यायचा वखत आला ना तर लई दुःख होईल. ठीक आहे, आता मी चलते. संध्याकाळ तक हॉटेलवर आहे. तुम्ही शांती के साथ विचार करून मला तुमचा डिसिजन कळवा. ठीक आहे. अच्छा, मी चलते. अच्छा कांचन बाय, गुड बाय. गुड बाय. गुड बाय. या चला. साहेब, आता काय करायचं ठरवलं तुम्ही? का तुलाही लगेच डिसिजन हवा का काय? थांब ना जरा, विचार करू दे ना मला. अ, मला एक आयडिया सुचली आहे, सांगू का? का एखादं अजून तिसरे हॉटेल गाठून नाव बदलून राहू? तसं नाही आहे हो साहेब. तुम्ही माझं जरा ऐकून तरी घ्या. म्हणजे बघा हा, मी आता जे काही करणार आहे ना ते तुमच्या भल्यासाठीच असणार आहे. आणि तुम्ही आता काहीच करायचं नाही, तुम्ही फक्त निकालाची वाट बघायची. काय करणार आहेस तू? मी करणार आहे म्हणजे गणपती शंकर तर माझ्यावर प्रसन्न आहे, ते तुम्ही पाहिलंच आहेत. त्याला काय होते त्या बोकडाला प्रसन्न व्हायला? पुढं बोल. मी तुमच्याबद्दलचा चांगला रिपोर्ट त्याच्याकडनं लिहून घेते की नाही बघा, पण त्यासाठी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायला हवा. तुम्ही मला तसं वचन द्या. नको नको, वचन नाही द्या. वचन दिलं, वचन देतो मी तुला. अगं पण तिथं जाऊन ते करून घ्यायचं मला काही हे बरं वाटत नाही. हे बघा, मी सांगते मी काय करणार ते. मी त्या गणपती शंकरकडे जाणार, दिवसभर त्याच्याबरोबर राहणार आणि कांचन, असे डोळे वाटारून बघू नका हो. अहो मी फक्त नाटक करणार आहे, नाटक आपल्यासाठी. हो पण ते खरं आहे, हे सगळं मी खटपट तुझ्यासाठीच करतोय. पण त्यानं काही भलता सलता प्रकार केला म्हणजे मग? हो साहेब, काळजी करू नका. शेवटी मी तुमची सेक्रेटरी आहे, तेवढी काळजी मी नक्की घेईन. तुम्ही काळजीच करू नका. ठीक, तू म्हणतीस तस बघ. दॅट्स अ गुड बॉस. अरे किती वेळ झाला हा? अरे गुलाब, तू तू कशी आला असेल? भाऊ, आईची तब्येत बिघडली, ती कशी तरीच करते. करुरी कोणी सांगितले होते नसती कुठाने करीत बसायला? म्हण प्राणांतिक उपोषण. प्राण कंठाशी आला म्हणजे कळण. मला पण तसंच वाटतंय भाऊ. का तू पण उपास सुरू केला काय तिच्या बरोबर? नाही नाही, मी आईबद्दल बोलतोय भाऊ. अरे बाबा, तू काही काळजी करू नको. बायांना उपासाची सवय असते आणि त्याच्यातून का जर का काही गडबड झाली बरं का तर तिला साधा निरोप सांग, उपोषण सोड म्हणावं. हा, उपोषण सोड. भाऊ ती साधं मोसंबीचा रस घेऊन उपोषण सोड. भाऊ, ती मोसंबीचा रस, ती पाणी सुद्धा घ्यायला तयार नाही. मग राहून दे. तिला म्हणावं आधी उपोषण सोड, पाहिजे तर आपण नंतर वाटाघाटी करू. असं नका हो भाऊ बोलू. आमची एकुलती एक आई आहे, तिचं बरोबर झालं तर आम्ही कुणाकडे बघायचं? माझ्याकडे बघायचं. पण तेवढ्यानं तिची उणीव कशी भरून येणार? तू काळजी करू नको. एक गेली तर दुसरी आणून देईन मी तुला. जा. नाही नाही, दुसरी आई अशी भेटणार नाही. आणि भेटली तरी मी आणणार नाही, चांगली नवीन आणून देईन. नका, असं नका हो भाऊ बोलू. अरे तू एवढा शहाणे लेकरू आहे, शहाणे पोरग आहे, कॉलेजात जातो, एवढा शिकलेला आहे. हा, तू असं बोलतो? हा, शिकलेल्या पोरा असून. म्हणून तर भाऊ कवीनं आईबद्दल काय म्हटलं माहिती का? स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी. अरे बाबा, ते चांगल्या आईबद्दल म्हणले, असल्या आईबद्दल नाही. हा, तू पाहतो तुझ्या डोळ्यांनी ती किती छळ करते माझा.
म्हणून काय तिला मरू द्यायचं? मी नाही मरून देत, तिचं तीच मरायला निघाली, त्याला मी काय करू? हा, तू जा, तिला म्हणावं माझा निरोप सांग, तिला म्हणावं उपोषण सोड, नाही तर मी तिला सोडून देईन. का चल निघ, आणि परत परत पुन्हा येऊ नको इथं मला डिस्टर्ब करायला. चल निघ. नाही. हॅलो गुलाबराव, अहो आईची तब्येत कशी आहे आता? बरी आहे. वातावरण तंग दिसतंय. ते रोडी ते जोडी तुम्हाला एक सांग, इतकं मी किती वेळ झालं वाट पाहतो तुझी. काय झालं? काय 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 झालं? डोंट वरी, मासा जाळ्यात गावला. म्हणजे काम फत्य. काम फत्ते. वा वा वा, शाबाश. मला एवढा आनंद झालाय म्हणून सांगू ना, मी आज एवढा आनंदात आहे. एखादा मी राजा असलो असतो ना, तर कंठ काढून तुला बहाल करून टाकला असता. एवढे खुशीत झाला तुम्ही? हा, एकदम खुश. तुला सांगू का, मी मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा एवढा आनंद मला झाला नसता. तेवढा आनंद मला झालाय. पण तू हे काय करतेस? काही नाही, पसारा आवरून ठेवते. अगं ते राहू दे, मलाही तुला एक गोष्ट सांगायची. तू इथे इथे बस. बरं का, मी सुद्धा तुला एक महत्वाची गोष्ट सांगणार काय आहे. ते? मी सुद्धा एक निर्णय घेतलाय. मी आता या सर्व गोष्टी सोडून द्यायला लागलोय. सगळ्या गोष्टी म्हणजे? सगळ्या म्हणजे सगळ्या. मुख्य म्हणजे बायजाला सोडून देणार, राजकारण सोडून देणार, समाजकारण सोडून देणार. आणि अहो पण कशासाठी? तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी. हे सगळं सोडून दूर कुठेतरी जायचं, मस्त राहायचं एकांतात, फक्त तू आणि मी. नाही नाही साहेब, हे बघा, तुम्ही असं करू नका. अहो तुमचं उज्ज्वल भवितव्य आहे. तुम्ही खूप मोठे होणार आहात. आणि हे मी सिरियसली सांगते तुम्हाला. खरंच माझं ऐकून घ्या. तुम्ही माझ्यासारख्या क्षुल्लक मुलीसाठी या सगळ्याचा त्याग करू नका. आता तुला कसला झटका आला? मला झटका नाही आला, मी खरंच मनापासून बोलतेय. तुम्ही राजकारण सोडू नका, अक्कालाही सोडू नका. तुमचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. आता तुझा विचार तरी काय? माझा विचार? मी आता गणपती शंकर बरोबर दिल्लीला जाणार आहे. तू माझा विश्वासघात करतेस? नाही साहेब, मी त्याच विश्वासाने सांगतेय की मी तुमच्यासाठी चांगलं काम करून आले. मी गणपती शंकरला चांगला रिपोर्ट लिहायला लावलाय. आणि मी आणखीन एक विचार केला की तुमच्याबरोबर राहून अक्कांचा विश्वासघात करण्यापेक्षा गणपती शंकर बरा. बिचारा ब्रह्मचारी आहे. तोही तसाच साला मला नीतीच्या शिस्तीच्या गोष्टी शिकवत होता ना. समोर असताना तर मानगुट पकडून विचारला असता त्याला. गाडी आली माझी, मला आता निघायला हवं. कारण मी आतापर्यंत या राज्याचं राजकारण पाहिलं, आता मी केंद्राचं राजकारण पाहणार आहे. आणि दिल्लीला आलात तर भेटूच. बाय बाय, टाटा. असं कसं झालं खरं? आयुष्यभर राजकारण केलं, पण कालच्या टाकमुरीनं टाकलेला डाव मला कळला नाही. अभिनंदन अभिनंदन भाऊसाहेब, अभिनंदन. अभिनंदन कशाबद्दल? भाऊसाहेब, आम्हाला कळलं आता तुम्ही मुख्यमंत्री होणार. आणि गणपती शंकर? गणपती शंकर गेलं. अहो ते 2 दिवसाचं पाहुणं. तुम्ही आमचं खरं नेतं. काय मंडळी? काय बा, संपलं का नाही तुमचं राजकारण? आता चुलीत घरात आहे राजकारण, आणि चला घरला. अहो पण तुम्ही आणि तुमचं उपोषण? अरे पोरा, इकडे घे. कुठं आहेस तू? अरे तू मोसंबीचा ज्यूस आण, उपास सोडायचा आहे माझा. हा, त्यांच्या हातात दे, त्यांच्या हातनं सोडणार हाय मी. माझ्या हातनं? होय, नेता हायसा नव तुम्ही. वा
साहेबांनी उपोषण सोडले. दैनिक घोडेस्वार. षडोक्रेश्वर महाराज की जय. गावाला एक बंद केलं.